उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चाकणमध्ये एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी केली। चाकण एमआयडीसीत सध्या रस्ते दुरुस्ती सुरू आहे, तर कंपनीच्या मालकांसोबत चर्चा झाली आहे। रस्त्यांच्या समस्येवर लवकरच तोडगा निघेल आणि चाकणमधील सर्व नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं। हे आता तर रिलीफ द्यायचं काम चालू आहे आणि पुढचा जो प्रोग्राम आहे तोही जो कलेक्टरांनी आखलेला आहे आणि नक्की यामध्ये जे आहे आपण इमिजिएट रिलीफ जो आहे तो बघा तुम्हाला अर्ध्या तासामध्ये इथं वाहतूक चालू होईल। अगदी तुम्ही आल्यानंतर आता आपण बघतोय की ही टेक्नॉलॉजी जर पहिले वापरली असती तर ही वेळ आली नसती सरकार। अरे आता तरी वापरतोय ना, हा ठीक आहे ना। ठीक आहे, तुम्ही आता पीएमआरडीचे 3 रस्ते सुद्धा रखडले गेले आहेत। ते जर 3 रस्ते झाले तर या ठिकाणची वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल। चे रस्ते रखडलेले पण होतील, PWDचे रस्ते जे आहेत तेही होतील, MIDCचे काही रस्ते आहेत तेही होतील। सगळे रस्ते करून या ठिकाणी इंडस्ट्री आणि या भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम सरकार करेल आणि त्यामुळे हे सगळे जे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण आखलेला आहे।